नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबरां चित्रांत मायमोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकर. सुरवेक मुखेल खबरो. बांदोडकाराचो कुळ मुणकार कायदो आताच्या सरकाराक गेला नेगार. एकूण मामलेदार डेप्युटी कलेक्टरांक फुडें काडून सतायतात टेनंटांक. फाटल्या 5 वर्सांत हाताळिल्ल्या केसींची करात इन्क्वायरी. एक्टिव्हिस्टांनी मागले म्हापशेचे सभेत. ONGCच्या इंडिया एनर्जी विका निमतान परत उफाळो भायल्या भितरल्या टॅक्सीवाल्यांचो वाद. इव्हेंटा वेळार गोंया भायल्या टॅक्सीवाल्यांक हाडपाक केलो खर विरोध. थळाव्यांक दिली ना संद जाल्यार आंदोलनाची शिटकावणी. चिमलाच्या आंदोलनाचे विधानसभेत पडसाद. सीएम म्हणटा करू नाकात आंदोलन. 4 जाण येत उलोवपाक. कोर्टाची ऑर्डर करू नाका चॅलेंज. ही धादोस काय मागले युरिया आलेमावान. आनी आतां खबरो विस्तारान. कसयता तेजी जमीन कायदो 1964 नीज गोंयकारांक तो वॉटर आनी फूड सॅक्युरिटी दिता. पूण आतांच्या सरकाराक तो अळसूत गेला. नवे प्रोविजन हाडून सरकारान नेगेटिव्ह डिक्लेरेशन केलां, जें टेनंटाच्या हक्काचेर हावळ हाडटा. सरकारान कमिशन बसोवन फाटल्या 5 वर्सांत हाताळिल्ल्या केसींचेर इन्क्वायरी बसोवची अशी म्हत्वाची मागणी म्हापशेचे सभेत फुडें आयली. इनाफ इज इनाफ सो सूर हे सभेतूय लागलो. तांकां सांगात मेळ्ळो तो सुंदर गोंय काबार जाता, उगड तुजे दोळे ह्या काताराचो. झाडां बेळां पोयांची पुरबाय. दोंगरां नदी तोळी गोंयची गिरेस्ताय. भाटां शेतां पुरोन आदारांत दादोनाय. ओ गोंयकारा हें आमचें दायज आमी सांबाळूंक जाय. भाटां शेतां पुरोन आदारांत दादोनाय. ओ गोंयकारा हें आमचें दायज आमी सांबाळूंक जाय. आणि महात्मा गांधीकडे 3 माकड असले. एक माकड असलो कानाचेर हात घालून बेरो. दुसरो माकड असलो दोळ्याचेर हात घालून कुड्डो. आणि तिसरो माकड असलो तोंडाचेर हात घालून मोनो. One person deaf, the other person blind, and the third person quiet. महात्मा गांधी गेलो आणि कोण विचारले, तो आज सरकार असतील देवाकडे विचारले, अरे 3 माकडा किती झाला? What has happened to the 3 monkeys? आणि देवान त्यांना त्याकडे त्याला खुशाल असा. कित्या खुशाल? अरे आयक लागलो. जो माकूड कानाचेर हात धरून असलो तो जावन आसा आमचो सरकार. कोणाचे काय आयकना. निवृत्त न्यायाधीश फर्दीन रिबेलोच्या फुडारपणाखाला दुसरी बसका म्हापशा जाली. गोंयची सैमीक संपत पारंपारीक दायज कशेच घशात घालपाक दिवचे नात अशी थेट शिटकावणी फर्दीन रिबेलोन हे सभेत सरकाराक दिली. अग्रेसर पर्यावरण कार्यकर्तो स्वप्नेश शेर्लेकरान सांगलें, भाजपा सरकारान गोंयांतल्या विनाशकारी सरकारी प्रोजेक्टांक विरोध करप्यांक टॅग लावन इफेक्टिव्हनेस कमी करपाचो यत्न चलयला. एक्टिव्हिस्टांच्यो वेगवेगळ्यो कॅटेगरी केल्यात. पूण रिटायर्ड जस्टीस फर्दीन रिबेलोक सरकार खंयचो टॅग लायतलें ते आउट ऑफ सिलेबस येयल्यात. हे हायलायट करतकच लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलो.
कित्याक तर ते आउट ऑफ सिलेबस येयले. आता कितें करपाचें तेंकां कळना. आता ते आउट ऑफ सिलेबस कित्याक म्हणटा, कित्याक तर सगळ्यांक आमकां तेंच्यांनी एक एक टॅग लायलो. आमकां म्हणटात ते आमकां नाका गँग, खंयसर अर्बन नॅक्सल्स म्हणटाले, एंटी डेव्हलपमेंट म्हणटाले. तेंकां कितेंय सांगलें जाल्यार ते नाका म्हणटात. कितें डेव्हलपमेंटाचो प्रस्ताव हाडलो आमकां नाका म्हणटात. आतां ह्या परिस्थितींत जेन्ना जस्टीस रिबेलो येयलो, जस्टीस रिबेलोन 10 पॉयंट चार्टर काडले आनी तेंकां दिले. आतां जर टायट्स हॅव चेंज, आतां ते सांगतले आमकां नाका. आता आम्ही त्यांना म्हणपाचें आमकां नाका गँग घातलेली आहा म्हणून. आमी बाबा आमचो डेव्हलपमेंट मागता पूण हे आमकां दिवपाक पळयना. पूण ऑन सिरियस नोट जस्टीस रिबेलो हांची एंट्री ह्या वेळार आनी ह्या मोमेंटार, ह्या स्ट्रगलाक कितलें इम्पॉर्टंट आहा तें कळप अत्यंत गरजेचें आहा, सामकें गरजेचें आहा. इतले दीस आमी रस्त्यार म्हटल्यार फायट ऑन स्ट्रीट, कोर्टान, मिडियाचेर, सोशल मिडियाचेर सगळे कडेन दीत आसलेले. आनी आमकां लागून तेंच्यांनी एक कावंटर रेडी करून दवरलेलो की हो उलयलो जाल्यार तेका टॅग लावपाचो आनी तेजे इफेक्टिवनेस कमी करपाचें. ते उलयले जाल्यार तेका दुसरो टॅग लावपाचो, इफेक्टिवनेस कमी करपाचें. म्हटल्यार ते स्पोर्ट्सान स्ट्रॅटेजीज करता पळय एक एक प्लेयराक लागून तशें केल्लें. आतां जस्टीस रिबेलो जे फॉर्मर MLA आसा, बॉम्बे हायकोर्ट एट गोवा थंयसरले जज आसलेले आनी देशांतले सगळ्यात व्हडले कोर्टाचे चीफ जस्टीस आसलेले. आतां ते सांगता तेंकां कावंटर, ते सांगता ते चुकीचे खंयचे वयल्यान सांगतले, कित्या वयल्यान सांगतले. आता तेंकां दे हॅव टू एप्लाय द मायंड म्हणून म्हणटा ते आउट ऑफ सिलेबस येयल्लेले आहा. तशें जेन्ना जस्टीस रिबेलो, आता यांच्या बद्दल उलोवपाचें जालें जाल्यार बेश्टें वाऱ्यार उडोवन चलचें ना. आमकांय मातशें रिसर्च करची पडली, वाचचें पडलें, 4 लोकांक विचारचें पडलें आनी चड करून जाणटेल्यांक विचारचें पडलें. आमची बाजू आमचे शेतां रोयतात, आज कोण रोयतात? It is they that are doing it. And have they no right to say, to protect this area which has been with us for so long? But now, people are opposing because they are opposing. People are not opposing because they are opposing. People are opposing because you have not done your homework. Do your homework and then come to the people. Understand what you are fighting for. Why you have to children to look at it? After the boss murder, they are not fighting to fill their pockets. Unless they are losing. Sardar Bosu. At least have some conscience. As an elected person, elected to the solemn office of in a democratic country, you are there to protect the right. We don't elect you. People don't elect you. Why do they elect you for? They elect you for the good of the people. लोकांचे बरें करपाक, लोकांचे हक बरबाद करपाक न्ही. So my request to all those in power, मुख्यमंत्री करून दुसऱ्याक, don't take the people's fight, ridicule the people's fight. आमी करतले आमच्याकडे बहुमत आसा. Empires have, bigger empires have fallen. All permissions that we are given under the after September 23 must be reconsidered for the time being, and all development must stop until there is a reconciliation by considering the total mass of the accounts of police development. We should draft a letter. Every group, whether Sankwal or elsewhere, must write to the
Town and Country Planning Department, that we are bound to follow the topo map of the Surveyors General of India. The Act 1964 आम्ही जे सामान्य भाषेन जे उलयता ते कसय त्याची जमीन ऐकल्यार हो कायदो आमचो लेट भाऊसाहेब बांदोडकरान तेन्ना इंट्रोड्यूस केलो आणि हो एक कायदो जर आम्ही पळय फक्त स्पेसिफिक टू दिस एक्ट जाल्यार त्या मनशाचे विजन कितले फार फेस्ट आसलेले दूरदृष्टी आसलेले ते समजून येता हो कायदो ऑन द फेस ऑफ इट दिसताना असो दिसता की भाटकारा कडल्यान जागे काडले आनी टॅनंटांक दिले कुळांक दिले पूण तो दिसता तितलो सोंपो ना कित्याक तो 1964 जेन्ना तो कायदो येयलो भाटकारांनी चॅलेंज केल्लो तो भाटकारांनी चॅलेंज करून 1990 पर्यंत सुप्रीम कोर्टान अडकून उरलो आणि त्याच्या उपरांत जो करेक्टिव्ह मेजर येयलो जो प्रोटेक्टिव्ह मेजर येयलो की टॅनंटांनी घेवन भाटकार विकतले जाल्यार ते टॅनंट विकतले तशें जावंक जायना सगळ्यात महत्वाचो जो प्रॉब्लेम हो कायदो सॉल्व करता म्हटल्यार आमकां वॉटर सेक्युरिटी आनी फूड सेक्युरिटी इन्शोर करता जर सारको हो कायदो इम्प्लिमेंट जायत जाल्यार कसय त्याची जमीन म्हटल्यार जो मनीस त्या शेतांत त्या भाटांत कोसोवपाक घाम गळोवपाक घरगत गळोवपाक तयार आहा तेका ती जागा तेणी कोसोवन पीक काडून समाजाक दिवचे सरकाराक दिवचे सो दॅट गांवची वाड्याची आनी आमच्या गोंयची जे लोक जनता आसा तेंची भूक भागपाक जाय आनी जितले जागे शेत जमिनी किंवा पिकअप आसतली तितले ग्राउंड वॉटर बरें उरतले सो वॉटर सेक्युरिटी आनी फूड सेक्युरिटीचो प्रॉब्लेम रिजॉल्व जाता फार फेच ह्या कारणाक लागून म्हणटा की 1964 जो कायदो हाडलेलो एक विजन दवरून आयज पर्यंत रेलेव्हंट आसा आनी आमच्या हिशोबान 2064 पर्यंत रेलेव्हंट उरतलो कित्याक उदक आनी अन्न हे प्रत्येक मनशाक जाय जनावरांकूय जाय तो इतले 100 वर्सां फुडें विचार करपी मनीस आनी फुडारी गोंयांत चड जावना आयचे फुडारी कितें जाल्लेले आसा ते तुमकां सगळ्यांक खबर आहा त्या कारणाक लागून हे नेगेटिव्ह डिक्लरेशनाचे प्रोविजन गोंयाक घातकी जाल्लेले आहा नेगेटिव्ह डिक्लरेशन म्हटलें कितें आमच्या आज्या पणज्यांनी जे काश्टी मारून तेन्ना हांगासर जे पिकयले आनी थंय ते कसयताले म्हणून तांकां ते जागे टॅनंट म्हणून मेळ्ळेले आसा ह्या आतां ब्रोकर्स जे आसा गोंयांत आनी गोंय सरकारान ते थंयसर ह्या टॅनंटांक मामलेदार कोर्ट डेप्युटी डायरेक्टर कोर्ट ह्या कोर्टांनी पिट्टा जर टॅनन्सी डिक्लेअर कर म्हणून एप्लिकेशन घाली 15-20 वर्सां थंय पडींग उरता आनी हे नेगेटिव्ह डिक्लरेशन म्हटलें कितें सर्वेच्या टायमार माझ्या आजाचे किंवा बापायचे नाव जर टॅनंट कॉलमान आसा जाल्यार आतां पुतण्यो धूव नाल्यार तेजी भुरगीं मामलेदारा कडेन वयता आनी सांगता म्हाज्या आजाचें नांव चुकोवन लागलेलें तें काडचें म्हणून टॅनंट कॉलमांतल्यान जर नांव गेलें जाल्यार टॅनन्सी एक्टांतल्यान तो जागो गेलो टॅनन्सी एक्टान जर जागो आसा जाल्यार त्या जाग्याक शेत आसा जाल्यार शेत भाट आसा जाल्यार भाट आनी तळी आसा जाल्यार तळी ताचो लँड यूज चेंज करूंक मेळना म्हणून टॅनन्सी एक्ट हांकां खटकता तो प्रोविजन फाटल्या 5 वर्सां हो प्रोविजन वापरून जितल्यो केसी नील डेक्लरेशन केला नील डेक्लरेशन म्हटल्यार कळ्ळें नेगेटिव्ह डेक्लरेशन क्लियर जालें परत व्हिडिओ काडून मागीर सांगतलो पूण ब्रीफ कर कळ्ळें तुमकां सो नेगेटिव्ह डेक्लरेशन फाटल्या 5 वर्सांत जितल्यो केसीस जाल्लेल्यो आहा तेजेर कमिशन बसून इन्क्वायरी करचो म्हणून हो डिमांड बऱ्याच तेंपासावन गोंयांत परतून एक फावट फर्दीन रिबेलो नांवाचें वादळ येयलां त्याचो परिणामय दिसपाक लागला
म्हापशेचे सभेक गोंयभरच्यान पर्यावरण, शेतां, रानां, दोंगर, न्हंयो आनी गांवांतले पारंपारीक दायज राखपा खातीर आपापल्या वाठारांत आंदोलनां करपी तरणाटे कार्यकर्त्यांनी मुजरत हजेरी लायली आनी उतफर्के मांडले. चिमला युनिटी मॉलाच्या विरोधात लट्टना पारंपारीक तळे राखपा खातीर घराभायर सरून सत्ताधाऱ्यांक हालोवपी एक्टिव्हिस्ट स्मिता शिरोडकारान सांगलें, आतां गोंयकारांक आदार उरला तो फकत कोर्टांचो. आम्ही त्या पोरांचो कार्यक्रम हॅपी आम्ही बोलत की आज आम्ही 18 दीस झगडून आज आमच्या कोर्टाचो एक बरो ह्या इनकडे आसा. कारण आम्ही शेवटपर्यंत न्याय देवता म्हणटा ताजेरच विश्वास दवरला आनी कोणाचेरच विश्वास दवरला. आनी आज आमकां ते न्याय देवते न्याय दिल्ले कडेन आसा. आतां हांव आयिल्ले कडेन आसा आनी म्हाका थंयच्यान ती न्यूज आयली स्मिता अशें आसलेला कोर्टान तो प्रोजेक्ट युनिटी भायर उडयलो. जर आमचे जे दोंगर तुम्ही इबाड करपाक लागले आणि सरकार जर फॅसिलिटेट करपाक लागले जाल्यार आमचे थळाव्यांच्या आनी फुडली पिढी येतली कशी शेतात. सेकंडली ह्या एपी जर पळयता जाल्यार कॅसिनो जो तुम्ही पयला धारलो तसोच मोर्चेर एक कॅसिनो येयलो, बिग डॅमी कॅसिनो येवपाचो अजून येवंक ना. सो तेका आमी कंप्लेंट्स बीन घातलेले आहा. सो ह्यो कसिनो आतां आमच्या गांवांनी कित्याक आता कसिनोची जे कल्चर आहा तो आमच्या गावांनी परत घेवपाचो. कसिनोचे जे आसता ते मोस्टली ड्रग एडिक्टेड, तांकां ड्रग पेनर्स आसले, आमची भुरगीं त्या धंद्यान उतरतली. मातशें सुद्दां पटार गेली खंयसर आपलो मोडको लावपाक गेली की आवय बापूय धूळ काडटा. आनी हे जे आहा ते ड्रग्स हांकां मागीर वयपाक फॅसिलिटेट करता. आनी आयज हे आमच्या उगी रावता कॅसिनो गांवांत येता. कॅसिनो परत तेंच्या हांकां लागता ती एस्कॉर्ट सिस्टम. परत ती सिस्टम आमची मागीर चोडवां भुरगीं सेफ आहा हांकां लागता व्हडले व्हडले रोड. घरा थंयसर 3 मिटराचो रोड आहा. मागीर हांकां फॅसिलिटेट करपाक तो रोड व्हडलो करता सरकार लोकांच्या आमच्या घराचेर पांय दवरून. आनी ह्या बिल्डिंगेक न्हू जवळपास तेंच्यांनी 7 फ्लोराची परमिशन दिला की हायस्ट ती आमच्या गांवांत खंयसरूच ना. सो ह्यो जो एफआर आहा तो 200%. ह्यो इतलो एफआर कोणाक फॅसिलिटेट आमचो गोंयकार केन्ना बांदपाक इतलो वयतलो. आमचे धंदे सुद्दां येतले व्हडले ना, बारीक बारीक आमचे धंदे. सो हेच्या अगेन्स्ट ते जे कॅसिनो तेंच्या अगेन्स्ट आमी कंप्लेंट फायल केली. तर कंप्लेंट फायलीचेर ते ओगी रावंक ना. सरकारान तेंच्याच बाजून निर्णय दीत चल्लेले आहा. इसी क्लियरन्स तेंच्या बाजून दिलेले. आमी ऑब्जेक्शन घातले तरी आयकना. ONGCच्या इंडिया एनर्जी विका निमतान दक्षिण गोंय आनी उत्तर गोंय टॅक्सी ओनरांची जोड बसका मोबर बिचार जाली. हे बसकेत टॅक्सी ओनरांची गोंया भायल्या टॅक्सीवाल्यांक गोंयांत येवपाक खर विरोध परगट आयलो. भायल्या टॅक्सींक परवानगी दिली जाल्यार थळाव्या टॅक्सीवाल्यांचे हावळ येतलो अशें तेंचें म्हणणें. गोंयांतलो खंयचो इव्हेंट मागीर तो सरकारी आसूं वा खाजगी येरादारी खातीर गोंयच्याच टॅक्सीवाल्यांक प्रिफरन्स दियात अशें सरकारी अधिकाऱ्या कडेन हेचे आदीं मागलेलें. पूण तशें जातना दिसना. आतां 26 तारखेक ONGCचो इव्हेंट आसा आनी तेचें कंत्राट गोंया भायल्यांक दिवपाचो यत्न चल्ला. थळाव्यांक हें कंत्राट दिलें ना जाल्यार खर आंदोलन करतले. टॅक्सी ओनरांनी शिटकावणी दिल्या. टीम घेवन डायरेक्टरा कडेन गेले आनी डायरेक्टराक आमी सांगिल्लें, डायरेक्टराच्या कॅबिनान वचून सांगिल्लें आनी स्ट्रेट सांगिल्लें की जेन्ना असले इव्हेंट कितें येता तेन्ना तुमी प्रत्येक असोसिएशनाक जे असोसिएशन आसा ताका तुमी लेटर करचें जावं तुमी फोन करचो जावं तुमी कितें हें करून सांगचें की बाबा अमको इव्हेंट जावपाचो आसा, ह्या इव्हेंटाक गाडयो ज्यो आसा पळय ह्यो गोंयकाराच्योच घेवपाक जाय अशें. तुमी खंयची जरी एक सोर्स कंपनी येता ती प्रायवेट जावं ती तुमची गव्हर्मेंटाची जावं जाल्यार ते तुमी ती येवच्या पयलीं आज तुमी पळयात आज प्रोटोकॉल म्हणटा. आज तुमी जे खंयसर येता भितर जाल्यार ती ONGC जी आसा पळय ताका तुमी सांगपाक जाय गोंयच्यो गाडयो आसा, गोंयकार आसा, टॅक्सीकार आसा आनी सक्षम आसा. कसल्यो गाडयो जाय, कितें जाय, कितल्या दिसांक जाय, कश्यो चलोवपाक जाय हे खंय तरी एक युनियना कडेन या सावथाक जावं नॉर्थाक जावं कोणा कडेन बसून आयज तांच्यांनी डिस्कस करपाक जाय. आयज ONGC जो इव्हेंट आसा जो आज 26 स्टार्ट जातलो काय 26 to 31st इट इज 5 days. हे 5 डेजाचो जो इनकम आसा आमी जेन्ना गोंयान टॅक्सीकार आहा आनी जेन्ना
इव्हेंट जाता महाराष्ट्र जाता कर्नाटका जाता आमच्या गोंयच्या गाडयेक कितले जाणांक आपयता काय आमचे सादे बारीक घेवन वचत जाल्यार थोड्या गाडयेक आपयले पासून जाल्यार थंय आडयता हे गव्हर्मेंटाक बरें दिसता आज म्हणटा आमी सक्षम आसा आमी न्हिदून खाता आमी बसून खाता लॉट्स ऑफ कमेंट्स येता कोण म्हणटा बरें जातलें बट बरें करता आसतना हे बी चिंता आमी गोंयकार आनी गोंयकार जेन्ना म्हणटा आसतना गोंयकार सक्षम आहा त्या इव्हेंटाक गाडी दिवपाक आनी हांव आयज सीएमाक रिक्वेस्ट करता तूं हितून इंटरव्यून जा आनी ONGCचो जो कॉन्ट्रॅक्ट आसा जो कोण वेंडर आसा जो कोण हेजो मेन आसा ताका तुवें सांगचें की गाडयो घेता जाल्यार तुमी गोंयच्यो घेवच्यो येवन बसचे तुमी म्हणटा कितें आमची रेट हाय आमची रेट परवडना आमची अरे कर्नाटकाच्यो महाराष्ट्राच्यो नेबरींग गाडयो घेता तांकां कशें परवडटा ONGCचो व्हडलो इव्हेंट गोंयांत जावपाचो आसा पूण ते खातीर महाराष्ट्र कर्नाटकांतल्यान 500-600 गाडयो घेतल्यात अशें गोंयच्या टॅक्सी ओनरांक कळटकच तेंच्यांनी खर हरकत घेतली. आतां आमकां कितें जालें बाय रिलायबल सोर्सीस आमकां कळ्ळें की 500 ते 600 टॅक्सी एनर्जी विकाक कर्नाटकाच्यान महाराष्ट्राच्यान येवपाचें आसा म्हणून तर आमी ह्या भुरग्यांक सांगलें अशें जावपाचें आसा तुमचे कडेन कोण उलयला बी ना काय उलयला ते म्हणलें आमचे कडेन अजून मेरेन कोण उलोवंक ना हेच्या पयलीं उलयले हेच्या पयलीं म्हाका दिसता एक 2 म्हयन्या पयलीं इफ आय एम नॉट रॉंग 2 म्हयन्या पयलीं आमी ऑनरेबल MLA आहलो हांगा वेंजी वेगर सरा कडेन आमी हेचे भाशेन डिस्कशन केल्ली भासाभास केल्ली आनी ती बरी भासाभास जाल्ली आनी तेन्ना तेणी सांगलेलें की ह्यो गाडयो आमच्यो गोंयच्योच चलतल्यो म्हणून हांव तेंचे कडेन मागता की आतां सद्या असेंब्ली चालू आसा तेंच्यांनी इंटरव्यून जावचें हितून प्रॉब्लेम जाला कित्याक ONGCन कोणाक तरी टेंडर दिला मेन टेंडर होल्डर आसा त्या टेंडर होल्डराक बाबा तुवें कश्यो गाडयो दिल्या आनी कितें रेट दिल्या ती कोणाक आमकां खबर ना तेणी काडला आनी 4 लोकांक सबलेट केला तो सबलेट करून कितें केला तो आपली एक रेट सांगता हो एक आपली रेट सांगता आनी एकलो रेट सांगता आमकां कितें आसा वेंडराक कितें रेट दिल्या पळय ती रेट आमकां तुमी दिया आमी तुमचे कडेन मागना की सगळी रेट दी म्हणून जी कितें तुज्या पळय ऑफीस चार्जीस आनी कसले चार्जीस आसा त्यो काड आनी बाकीची रेट आहा ती आमकां दी तूं सबलेट करून वचत जाल्यार ते लास्ट कितें जातली 100ची कोंबडी लास्ट 20 रुपयांक पडटली आमकां तशें नाका जाल्लें म्हणून आमी म्हणटा कितें जी रेट तुका पळय दिल्या ती तुवें आमकां दिवची आनी हांव जाल्यार वॉर्न करता वॉर्निंग दिता जो पळय कोण टेंडर तेणी येला आनी तेणी जर आमच्यो गाडयो जर तूं व्हरना त्यो आमच्यो गाडयो जर चार्ज आमच्या गाडयो तूं एंगेज करिना तितून आख्ख्यो गोंयच्यो तुका कसल्यो गाडयो जायो तुका हाय एंड गाडयो जायो तुका आर्टिका जाय तुका सेडान गाडी सगळे भाशेच्यो गाडी आमचे कडेन आसा तूं आमचे कडेन यो आनी भासाभास कर भायल्यो गाडयो हाडचे पेक्षा आनी आमी हितून ONGCकूय सांगता की तुजो कोण पळय तो लेट केला पळय ताका सांग आमच्या गोंयकारां कडेन बस सावथाकूच बस नॉर्थाक येवं नाका सावथाक बस तेंचे कडेन बरी भाशेन बसका घे तेजे कडेन डिस्कशन कर रेट्स कितें आसा ह्यो रेटी आसा त्यो रेटी आसा अमकी वरां गाडी चलतली हे सगळें तूं सांग पेमेंट अमके टायमार तुमकां मेळटलो हे डिस्कशन कर ह्या भुरग्यां कडेन बसोन आनी मागीर तूं तांकां सांग तुमच्यो गाडयो कितें आहा त्यो घाला म्हणून सपोज ह्यो गाडयो जर कमी पडटा सावथाच्यो जाल्यार आमच्या नॉर्थाच्यो खूब भाव आसा तेंच्यो गाडयो आमी एंगेज करून फाटीं फुडें रावचे ना कित्याक हो धंदो आसा पळय तो गोंयकारांकूच मेळोंक जावो सगल्यांक देव बरो दीस म्हणटा तुमी जाणा 26 सावन ते 30 म्हणल्यार ONGCन फंक्शन जे जावपाचें आहा तितून आमी आयकलां चडशे भायल्यो गाडयो हाडल्या म्हणून पयले हे बांदता आसतना गोंयकारांक पयलीं आश्वासन दिता गोंयकारांक लागून बांदलें म्हणून हें तें ना आतां पयले आमी फस्ट स्टार्टिंगूच गाडयो भायल्यो हाडल्यो म्हाजी एकूच रिक्वेस्ट सरकाराची हांव काणकोणसान टॅक्सीकार काणकोणचो न्ही गोंयकार टॅक्सीकार येयला हिंगा पावला हायसर हे भाव म्हजे एकठांय जाल्या वांगडा तेज्या वांगडा हांव येयलां की सरकाराक एक रिक्वेस्ट करपाक की बाबा कितें आहा तें पयलीं तुमी गोंयकारांक पयलीं ऑपॉर्च्युनिटी दिया आनी मागीर भायले हाडा हय मरे सारकें मरे सो एक रिक्वेस्ट सगल्यांक की पयलीं आमचे टॅक्सीकारांक म्हणल्यार आमकां कांयच ना तुमी जाणा आमचें खंय चल्लां तें सगळें दीस रात आमी रस्त्यार उत्ता झगड्यो हेका धांवडयता तेका धांवडयता कांय रिजल्ट ना लास्टाक आनी हे कितें हे सोर्सीस कितें येता इनकमाच्यो त्योय बीन हे भायल्यांक दिता म्हणल्यार आमी आनी कितें करपाचें रिक्वेस्ट सरकाराची की कितें आहा तें बरे भशेन तुमी हें सॉर्ट आउट करून आमच्यो गाडयो पयल्यो घालची प्रायोरिटी आमकां दिवची. म्हापसा कदंबा बस स्टँडा मुखावयल्या बुरये एंटरप्रायजीस ह्या मोटर ऑयल दुकानाक उजो लागलो. शॉर्ट सर्किटाक लागून हो उजो लागला अशें कळटा. उजो पालोवपी दळान उजो आटोवपाक धाडलो. शॉर्ट सर्किटाक लागून उजो लागला आसूं येता असो अदमास उजो पालोवपी दळाच्या अधिकाऱ्यान उक्तायलो. ऑयल कॅनांनी पेट घेतलो देखून उजो आटापात हाडपाक बरीच सर्कस करची पडली. फायर ऑफिसर प्रकाश कान्नायकान डिटेल्स दिल्यात. 20 कॉल आयले की हांगा एक शॉपाक उजो लागलो. आमी तुरंत टर्न केलो. टर्न करता आमी जाल्यार आमकां कळ्ळें की जगांच्या बिल्डिंगेचे ते शॉप आसा. सो आमी डायरेक्टली
जी आमची नो एंट्री हे आसा पळय थंयच्यानूच आमी गाडी काडली आनी इन टायम पावली. जर आमी समज जर भायल्यान येवपाक गेल्यार आमकां मातसो टायम जातलो आनी इन टायम आमी पावले म्हणून तो हो उजो आमी कंट्रोल करपाक पावले. तो फुल्ली ऑयली आसलो. ऑयल फायर बेगीन पालवाना. तो जर ताका पेटत गेलो न्हू जाल्यार आख्खी दिल्ली एकूय त्रास जातालो. तो स्वप्न वयतालो. सो तो पालोवपा खातीर आमचे फायर फायटरांनी खूब परिश्रम घेतले. ते भितर आमचो फायर फायटर भितर आपलो जीव धोक्यान घालून भितर गेले 2 जाण. VA सेट घालून गेलो. तेच्या बरोबर हांवूय गेलो VA सेट घालून. फूल स्मोक आसले कारणान आमकां भितर कांय दिसना जालें. आमी तसोच फायर फायटींग करून फायर कंट्रोल केलो. धुंवर येता तो आमी मागीर आमचे ग्लास आसले पळय ते ग्लास फोडून व्हेंटिलेशन ओपन केलें. तेन्ना तो धुंवर मातसो कमी जालो आनी आमी आमचो हे एक फोम आसा पळय तो फोम यूज करून तो फोम आमी ते ऑयलीचेर मारून तो फायर एक्सटिंग्विश केलो. अदरवायज तो फोम मारिना जाल्यार तो फायर एक्सटिंग्विश जावचो नासलो. सो शॉर्ट सर्कीट जावंक शकता. आमी पयलीं ते हे बी सगळे ऑफ करून गेले. शॉर्ट सर्कीट जावंक शकता. तेजी ऑयल सगळे ऑयलीचेच कॅन आसले भितर. ते ऑयल सगळे पेंवन हांव पळयता आमी सगळे ऑयलीनूच भिजले. हे उदकान भिजोंक ना. ते सगळे ऑयलीन भिजले आमी. ऑयल इतली वयर पॅक आहा ते सारकें. चिंबलकारांनी समाधान जावंक नासलेल्या ब्रेस्तारा सचिवालयाचेर मोर्चा व्हेलो. विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमावान अधिवेशनात हो विशय काढलो. काल चिंबलकारा कडेन डायलॉग सुरू केला. चौगांनी उलोवपाक येवचे, आंदोलन करचें न्हू, मुख्यमंत्र्यान संक्षिप्त जाप दिली. युरीन सांगलें कोर्टान तेचे वटेन दिल्ली ऑर्डर चॅलेंज करूं नाका. फुडें कितें जालें तें प्रत्यक्ष पळयात. विधानसभा अधिवेशनाचो बिरेस्तारात 4थो दीस. विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमावान मंत्र्यांक आयज बरेच प्रश्न विचारले. पूण प्रश्नांक तोंडान जाप दिवचे बदला हो विशय सब ज्युडिस आसा अश्यो जापो मेळपाक लागिल्ल्यान तो बेजारलो. सब ज्युडिस विशयाचेर लेगीत चर्चा करूं येता अशें युरीचें म्हणणें. देखीक मुख्यमंत्री म्हजें घर म्हणत गोंयभर भोंवता. तो प्रस्न सब ज्युडिस कसो आसूं येता अशें ताणें विचारलें. सरकारान सब ज्युडिस आनी सस्पेंडेड खातें म्हण 2 स्वतंत्र विभाग सुरू करचे असो सल्लोय ताणें दिलो. चिंबलाच्या आंदोलनात कोर्टान आंदोलका वटेन निकाल दिला. देखून सरकारान ती ऑर्डर चॅलेंज करची न्हू असो सल्लो युरीन सीएमाक दिलो. I would like to bring it to your notice that today a lot of answers that are given to us, basically the replies sub judice, most of the cases, whatever replies we have got, specifically I will place it on the table of the House. Today it is our right to, Speaker Sir, debate on even matters that are sub judice. It is, we should not speak on the merit of the case. But आज example, सगळे answers जे mainly दिले sub judice. We are here come, these matters are taken using public funds. If we cannot selectively जोरीतोर आम्ही sub judice matters declare करचे ना. Example, मुख्यमंत्री आंदा गोंयभर भोंवता म्हजें घर. तेगे घर काय न्हू तें म्हजें घर स्कीम तेंय सब जुडिस. पूण तो पेरगांव इतलो मोगान लोकांच्या इतलो मोगान आसा, इतलो मुरगोटा आसता, इतलो मुरगोटा ते तुवें सांगपा जाय सब जुडिस तुमकां जाय तसले सिलेक्टेड सब जुडिस. स्पीकर सर, दिस इज नॉट फेअर. It is our right of all the members here. Sub judice matters needs to be discussed. Secondly, Speaker sir, जे आज point of order, आमचे चिंबेलचो लोक आज they are protesting. They met Honorable Chief Minister yesterday. हांव केलो तेदो आपोवं ना. पयलीं दिसा म्हणलो आपयतो म्हणून. But today their demand is जे sub judice. आज ह्या सरकारान एक sub judice खातें, sub judice department. Next session आम सगळे sub judice आणि एक खातें उक्ती करचे पोस्टपोनमेंट खातें म्हणजे पोस्टपोन करू जाल्यार थिंग घालप टाक 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 ही दोन्ही खाती करची. व्हॉट आर वी डुईंग. आणि हे चिंबेल्स लोकालेले डिमांड आहे की होल्ड जे कोर्टाची ऑर्डर आहा कीप दॅट ऑर्डर. स्पीकर सर, हे तुम्ही चॅलेंज करपा न्हू. दिस इज व्हॉट इज देअर डिमांड. सो आय थिंक ऑनरेबल चीफ मिनिस्टर यू नीड टू लुक इन टू दिस and basically initiate a dialogue, otherwise there will be a law and order problem. Today there are not hundreds, thousands will be there. And yes, sub judice for Muta. Please give us an answer. So whether Majegar should be discussed here or no. Chief Minister today will speak. Governor also spoke about Majegar. That should be discussed or no. Tung zai title. Aaj Madhei sub judice, CZMP sub judice, TCP sub judice, Tiger Reserve sub judice, job recruitment sub judice. हा तितले सब जुडिस. तो एक सब जुडिस खाते तुम्ही नेक्स्ट टाइम ओपन करचे. आम्ही ते सब जुडिस डिपार्टमेंटा मागीर थंय घाता. हे चोयल्यार मुखेलमंत्री बाब तूं दोतोर, हांव विमानाचो पायलट, हे चोयल्यार हे खरोच आम्ही मागीर
आदोगाद जातले आणि आमचे स्पीकर जुईत जातले अशें दिसता. स्पीकर सर, आणि चिंबलचो विषय जो काढलो पळय न्ही तो हांव मेन्शन करपा खातीर उबो रावलो. काल तेंच्याकडे डायलॉग ऑलरेडी सुरवात केला. त्यांच्याकडे वेगवेगळ्यो गजाली त्या संदर्भात उलयल्या. हांव आयज परतूय सांगता, तेंच्यातले 4 जण कोण आहा ते उलोवपाक घेवचे. आमी डिस्कशनाक ओपन आसा, तांच्यांनी आंदोलन करचें न्ही हांव ताका सांगता, कारण ड्यू रिस्पेक्ट टू देम सगळे म्हणजे काल डिमांड ऑर्डर तुम्ही चॅलेंज करपा नाही, ऑर्डर तू चॅलेंज करू नका. तांकां कितें सांगला ते तुका सांगला तेंच्यांनी? हय सांगला आमकां. काल ते जेन्ना उलयल्या तेन्ना ऑर्डरूय मेळूंक नाशिल्ली. ऑर्डर तेच्या उपरांत मेळ्ळ्या. ऑर्डरीच्या संदर्भात तांकां कितें विचारपाक जाय आसलें जाल्यार आयज येवन तेंच्यांनी 4 जाणांनी उलोवनी. हांवें ताका सांगला ऑर्डर तुवें वाचल्या? ऑर्डर आज वाचले हांवें. माय ऑर्डरा प्रमाणे and what is your decision? Are you going to challenge it in the court? I want to legal opinion. हांवें आयजूच No, this is legal opinion. Speaker sir, this is not the people. Postpone start question, number 3, काल पंचा सरपंच आणि लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम करपा जाय. अधिवेशनात प्रश्न रेज करपाक कांय नेम आसात. केन्ना केन्ना मंत्री आमदारा कडल्यान ते शाणटात. आयजूय तशेंच कितेंशें जालें. विश्वजीत राणेन जाप दिली, पूण प्रश्न विचारिनासतनाच जाप दिली म्हणून विजय सरदेसायान बोवाळ केलो. त्या उपरांत रंगली उतरांची जुगलबंदी राणे आनी सरदेसाया मदीं. पळयात. Question start question number 1. Answer provided. कोणा मेळ कोणी विचारपूच ना तूं आन्सर कित्याक दिता? कोणीच दिवंक ना. I have already called out the next question. Start question number 1. Why one? He called out the question. No, he has not called out the question. He called out. कितें उलयता रे? शे हे स्पीकर सर मातशे मुखेलमंत्री मातशे शांत राव रे, मातशे राव. सगळे तूच उलयता. तो स्पीकर कितें आहा आमकां ना जाल्यार मातशे राव मरे. Start question number 1. He has not stood up. He stood up and called out. I'm looking at him for the last 10 minutes. Sir, you already called out. Question star number 1. Again, this because he said answer and cyclostat mo answer केल मत है. If he called it out, speaker sir, he called out the question and he said answer as for cyclostat. No, point of order. Speaker sir, you have called question number 1. Question number 1. Speaker sir, without him calling out that question, why did the minister reply? Does the minister Start question number 1. Start question. Why is he answering things which are being asked? It's simple, Speaker sir. Speaker sir. There is a decorum of the house. Never in the history has something like this type of precedent happened. He has called the question. He has called the question. बाकी सगळे उलयता स्पीकर सर. Speaker sir, advocataचेर Vijay Sardeesai, please sit down. कोट्यांनी रुपया पडले. Please sit down. Please sit down. Start question number 1. स्पीकर सर, तुम्ही म्हाका खूब राव म्हणला, हांवें 3A म्हणला. आतां हे डिस्कशन कितें म्हाका समजना. Start question number 1. फिजाचे क्वेश्चन घायला. तुम्ही म्हाका खूब राव म्हणला, हांवें 3A म्हणला. तेन एक्नॉलेज केला. आतां डिस्प्यूट कित्याचे म्हाका कळना. Speaker sir, Cabral, Segadre, swearing in. Speaker sir, give your ruling. Give your ruling. I have called out. Give your ruling without asking the question. Why did the minister reply? I just want to know this. I have already called out. Start question number Why did he 1. reply? Start question number 1. Minister स्वप्नेता. Start question number 1. ना स्वप्न आयले तुझेच आयले तो मिनिस्टर स्वप्नेता. तर कितें मिनिस्टर बरो ना. टाउन प्लॅनिंग मिनिस्टर स्वप्नेता. कितें जालें? अरे तो विसान नासतना रिप्लाय कित्याक दिली? ताणें जर विसारूंकूच ना रिप्लाय कित्याक दिली? म्हाका कळना. Speaker sir, give me a ruling on this. I will cite the rules. I will cite the rule under which you have to give me a ruling. You give me a ruling how minister could reply without the question being asked. Simple thing. One for his mind only. This is a serious issue. कोट्यांनी रुपया शेकड्यांनी कोटी मोडटात. Because सब जुडिस करपाक आणि रिझल्ट मेळना. विश्वजीत राणेचे सगळे डिपार्टमेंटच कोर्टान आहा.
फोन करून एक क्वेश्चन घेतले मला विचारले हे जो लीगल फीज आहे त्याचे फ्लोर ऑफ द हाऊसाचे प्लेस कट मुळाले ते गेलते पार्टी फ्लोर ऑफ द हाऊसाची गेलते पार्टी घालून हे पार्टी हा आपल्या क्वेश्चन असतो मिसगाईड होत आहे we want the entire revenues that was being collected to be tabled on the floor of the house. This was the demand last time. So काय म्हणले पाठ करपाचे आपण postpone आता postpone करणार काय? No, you can't postpone question. I call out star question number 1. But how can you postpone the postponed question? What happened to the postponed question? Not postponed. Moving just now postpone the question to the next session. In the next session, can you do this? What is being done today? आता तुम्ही postpone केला next session आणि केलं same ताजे तेच करा. Last session. How it can be postponed again? It can't be postponed after it goes to the next session. Because Masha ruling. There is a ruling. Legislature secretary advised, don't make a mockery of the house. ब्रेस्तारच्या विधानसभा अधिवेशनात चर्चेचे रूपांतर वादात झाले आणि वादाच्या संघर्षात बेंजीचो प्रश्न कुशीकूच पडलो. विश्वजीत राणे आणि युरी आल्लेमांव पेटले. कांय खीण प्रचार सभाव चल्ले असे दिसले. शेवटाक राणेन युरीक काँग्रेसीच्या भविश्याचे सांगून सोडले. फुडले फावट तूं एकलोच उरतलो काँग्रेसीत. काँग्रेस सोडून तूं यो आमच्या पार्टीत अशें निमंत्रण दिलें. पळयात काँग्रेसीचो आदलो मंत्री आणि काँग्रेसीचो आताचो आमदार यांच्यामध्ये रंगलेले नाटक. All the cases that are point of order. किती मिळवून ते सांगू लाय. All the cases that are disposed and dismissed. As जो status or मेळना. All the cases that are disposed and dismissed. We want why you haven't given us this information. What information? Again, explain to me. Explain to me what information you want. The cases which are disposed and dismissed as current. All the cases are running in the court. So I want So the that's status. why I want the actual status of how much no, one fees you sec. have collected. Let's talk in English. Because I can't understand the speed of which you speak. How English होत मरे? म्हाका कळना तू मदी कोंकणी उलयता Sir, इंग्लिश कळटा म्हणजे how English होत आमी सादे लोक talk in English. आमका कळपाक जायना ते Sir, किती बोलला? आमका सारखे सांग की बाबा तुका जे Three people said कोकणी सारखी नाव होती. Honorable members, आता we are wasting one person 20 to ask a minutes. We are question. wasting. please ask your question. I can't My understand question is why Marathi given the English information to plastic ground Marathi dispose उलोवपाक and लागला. dismiss cases because sir, Can you repeat it, please? we need specific information and status of the disposed and dismissed cases. We haven't got this information. We will give him that information. We are not given. I understand that. अरे I said I'll Give give him him information. There's nothing. question. आमचे सगळे केसेस चालू आहे कोर्टात. डिस्पोजल जावपाचे कित्याक तुम्ही घाली जा आणि त्यात लोकांना आणि त्यात तुमचे ऑब्जेक्शन काढता. एक मिनिट. Very specific, because sir, I'll be very specific. Now, from your answers, it looks like your department looks more like a legal background and rather than a planning authority that TCB has to be. Instead of focusing on regulation, development, zoning, sustainable growth, your energy is consumed more in defending cases across High Court, across Supreme Court. My question is across High Court, across Supreme Court, across NGT, and this situation is not accidental. People are forced to do this. Unless because I want to just correct you. Point of order. Disturbing me. Point of order. Is it a specific institution that shut down mining, or is it a specific people at लोकांचे म्हणून तुम्हीच हा लोकांचे समर्पण आम्ही ना हांगा लोकांचे हित समर्पण आणि फाटलो इतिहास काढून देऊ. Speaker sir, आणि तू आज काँग्रेसचा लीडर होतो. एक मिनिट. काँग्रेसचा लीडराचो ऑपोजिशन ह्या लोकांनी चढ आणि चढ कन्व्हर्जन आपल्या टायमान केल्ले आसा 9.5 कोटी रुपये आणि हे अधिकारा टाउन प्लॅनिंगाचेर विचारपाक हांगा दिव तुका स्टेटमेंट की काँग्रेस party destroyed the state of Goa by converting the largest land. आणि बापरे मुख्यमंत्री असतो त्यांच्या गोष्ट बापरेचे मुख्यमंत्री तो सगळ्यांपेक्षा चड एफिशियंट मुख्यमंत्री तो आशिल्लो आणि आम्ही कोणी हाऊसांचो बसल्या त्या लेवलाचेर पावचे ना. कोण आलो एफिशियंट तू? एफिशियंट आलो आता काँग्रेस डिपेंड करता. काँग्रेसी काही करता काँग्रेसी अरे तुम्ही काँग्रेसी आशिल्लो तुम्ही बीजेपीचे सरकार आशिल्लो काय डुप्लिकेट अरे
सोऱ्यान हांगा यो Honorable Minister. बरें जातले आमचे सगळ्यांचे. सर पयली सद्या एक मिनिट जो तो उलयता काँग्रेसीचेर पयले सुवातेर 10,000 थिंग आहाय जो काँग्रेसी केलो तेकाय एग्जांपल जो युआर पॉइंटिंग फिंगर दिगंबर कामत अरे दिगंबर कामाचे नाव घेऊ नका, दिगंबर कामाचे नाव घेऊ नका. कोण केले एका बी तुवें लिडर मानूंक जाय. तो आमचो तेन्ना लिडर आशिल्लो विसरलो अशें मागीर कशें तूं आयला कसो वयल्यान येवंक ना. तुझ्या फाटल्या इतिहास काढून पळय कितें आहा ते. इलेक्शनान आयलो कसो हे इलेक्शनान येवपाचे पयलीं तो इतिहास काडपाक पळय. इतिहास 2 लायन हांगा दाखोवपाक. इतिहासान उरना जे आज गोंय चल्ला स्पेसिफिक कितें म्हाका काय कळना तू कितें विचारूंक सोदता ते. आणि ऑर्डिनरी की बाबा काँग्रेस पार्टी आणि हेच वचून ते स्टेजीर बसता आणि गोंया राखूंक जाय म्हणून. अरे गोंयची वाट लायली, शॉर्ट पॅन्टाचे वाट लायले हे काँग्रेस पार्टी वाट. आणि तू त्या काँग्रेस पार्टीचो लिडर 3 आमदार उरल्या बाकी आयले ह्या सायडीक. तुझे काँग्रेस पार्टीचे फुडले फावट इलेक्शनात तू एकटो केले बाकी सगळे वयता घरा. ट्रेड लायसन्स, फायर एनओसी आणि हेर गरजेचे परवाने नाशिल्ल्यान ब्रेस्तारा बाणावलेचे युवर स्टोरी रेस्टॉरंट प्रशासकीय अधिकाऱ्यान सील केले. फाटल्या महिन्यात हडफड्या गरजेचे परवाने नसलेल्या नाईट क्लबात उजो लागलो. उज्यान 25 जणांचे बळी घेतले. CRZ सयत सगळे नेम तोडून बेकायदेशीरपणान हो क्लब उदकात उबो केल्लो हे कळे उपरांत एकच खवदळ जालो. पंचायत आनी सरकारी बेजबाबदारपणाचेर एक्टिव्हिस्ट आनी फुडाऱ्यांनी टिकेचो शिवर केलो. हायकोर्टाने दखल घेतली आणि उपरांत सरकाराक जाग येयली. आता बाणावले एका रेस्टॉरंटाचेर कारवाय केल्या. तशी गोंयांत बेकायदेशीरपणां खूपच चल्ल्यात. कितले क्लब, कितले पब, कितली हॉटेलां, कितली रेस्टॉरंटां सरकार सील करता हें जाणजावन घेवपाक गोंयकारांक उमळशीक लागल्या. काय 1-2 रेस्टॉरंटांचेर कारवाय करून लोकांच्या दोळ्यांक पानां पुसता काय कितें हेचेर मिडियाचो तरी दोळो आसतलोच. सो आज आम्ही युअर स्टोरी बाणावली एका सील केला बिकॉज दे डीड नॉट हॅव एनी वॅलिड ट्रेड लायसन्स, नीदर दे हॅड फायर एनओसी, नीदर दे हॅड एनी अदर परमिशन्स टू ऑपरेट दिस पर्टिक्युलर शेक. सो तेका लागून आम्ही सील केला. सो वी हॅव गिवन हिम टाइम टू अप्रोच द गव्हर्मेंट ऑथॉरिटीज फॉर वेरियस परमिशन्स एंड ऑल. म्हापशेची गोल्ड सर्कस चालू जाल्या. बोडगेश्वराच्या वाठारात बरोच तेंप तंबू ठोकून रावले खरे, पूण सरकारी कारवायांक लागून जात्रा उलगली तरीकूय सर्कसीच्या ऑनराक ग्रीन सिग्नल मेळोंक नासलें. 2 दिसां आदीं सुरू जाल्ली सर्कस 7 फेब्रुवारी मेरेन चलतली. उपरांत म्हापशेकारांक राम राम करतली. सुक्या वांगडा ओलें जळटा अशें म्हणटात. सर्कसवाल्यांचें तशेंच कितेंशें जालां. बोडगेश्वराचे जात्रे आदींच सर्कशीचो तंबू ठोकलेलो, पूण कुशीकच उबे केल्ले जायंट व्हिलाच्या वादांतल्यान सर्कसवाल्यांकूच चालू करपाची परवानगी मेळ्ळी ना. गरजेची प्रमाणपत्रां दिवपाक सरकारी यंत्रणेन कळाव लायलो. येदो व्हडलो फौज फाटो कसो कितें सांबाळप अशी चिंता सर्कशीच्या ओनरान उलोवनय दाखयली. आतां 2 दिसां आदीं तांकां परमिशनां मेळ्ळ्यात. लोक येवपाचे कमी जाल्यात. जात्रेची संदय फुकट गेली. आतां थोडे दीस सारून सर्कसवाल्यांनी साटली पोटली गुठलावपाची तयारी चलयल्या. दिसाक 2 शो लायतले. फकत शुक्रार शेनवार असे 3 शो आसतले. ऐकात प्रकाश मानेक. दरवर्षी आम्ही येतच होतो ना. 22-23 तारखेला सर्कस याच्या आधी मी 2-3दा आलेलो आहे. 22-23ला चालू करतो 22 डिसेंबर. पण आता काय ना काय ते काय मागं काय कांड झाला त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झाल्यामुळे जरा सगळे लोक जरा स्ट्रिक्ट आहेत एकदम. प्रत्येकाला चेकिंग करायला कोण माणूस वेगळा येतो, इन्स्पेक्शन करायला दुसरा माणूस येतो. जबाबदाऱ्या आहेत त्यांच्या जबाबदारीच्या अनुसार त्यांनी पण बघूनच दिले आपल्याला परमिशन. आणि अगोदर चालू बोडगेश्वर महाराजची जत्रेच्या आधी सर्कस चालू होती, पण आता शेवटी झाली. जत्रा संपली आणि सर्कस शेवट चालू झाली. किती दिवस असणार आपल्याला? हा एक 7 तारखेपर्यंत आहे. 7 फेब्रुवारी 7 फेब्रुवारी. अवघा एकच महिना. हा एकच नाही. संध्याकाळी 4ला आणि रात्री 7ला आणि दररोज 2 खेळ 4 वाजता आणि 7 वाजता. थोडं उन्हाच्या कारणमुळे 7 असं केलं होतं. दररोज 2 शो 4 वाजता 7 वाजता. शुक्रवार शनिवार फक्त 3 शो. हां दुपारी 1, 4 आणि 7 वाजता आहे. त्यात फक्त एकच मोटरसायकल चालायचं परमिशन आहे, ते चालवतं. काय नवीन? हां आता काय नवीनला आता कसं आहे म्हणजे काय सर्कस हे पाहिल्याशिवाय त्यांना कळत नाही.
सर्कस पाहिल्यानंतरच माहीत पडणार काय काय स्टँड कसे आहेत, काय स्टोरी सारखं नाही. जेव्हा आपण डोळ्यानं बघत नाही तर माहीत पडत नाही. जिम्नॅस्टिकचे खेळ सगळे आहेत आपल्या सर्कसचे. आता 2 दिवस झाले तुमची सर्कस चालू झाली, कसा काय रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला? रिस्पॉन्स चांगला आहे. लोक विचारत होते की अजून किती दिवस आहे विचारत होते. कारण आपण आधी तारीख एक वेगळी दिली होती, नंतर मग चालू करायला वेळ झाला. लोक येऊन विचारून परत जात होते कधी चालू होते, कधी चालू होते. त्याच्यामुळे आम्ही विचार केला बाबा परत एकदा आपण सर्वांना बोलून सगळ्यांना माहीत कळलं पाहिजे की सर्कस थोडी लेट चालू झाल्यामुळे मी सगळ्या प्रेक्षकांचा हात जोडून माफी मागतो. सर्कस मला यात्रा झाल्यानंतर परमिशन भेटली म्हणून आता सर्कस आता लाख प्रयत्न केल्यानंतर आता सर्कस चालू झाल्या तरी आपण सर्वांनी सर्कस पाहायला पुन्हा यावं ही विनंती आहे. कारण माझं प्रेक्षक दैवत माझं हे प्रेक्षकच आहे, पण तुम्ही माझ्या दैवतांकडं हात जोडून प्रार्थना करतो की सर्कस पाहायला तुम्ही आता अवश्य यावा. सर्कस लेट चालू झाल्यामुळे आत्ता सर्कस माझे चालून 1-2 दिवस झाले. त्याच्यामुळे पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्यांना आवाहन करतो आहे की एकदा तुम्ही सर्कस बघायला अवश्य या. 8 फेब्रुवारीक फोंड्या कुडतरकर नगरात विद्या वृद्धी शाळेच्या हॉलात मेगा भलायकी शिबीर जावपाचें आसा. भलायकी तपासणी बरोबरच ह्या शिबिरात ब्लड डोनेशन जातलें अशें आयोजकांनी सांगलें. ह्या मेगा मेडिकल कॅम्पात विविध तज्ज्ञ डॉक्टर वांटेकार जातले. शिबिरात रगत तपासणी, किडनी तपासणी, कॅन्सर तपासणी जातली. स्त्री रोग तज्ञांकय आफयल्यात. ते भायर काळजा दोतोर आणि फिजिशियन लोकांक तपासतले अशें डॉक्टर अनिता तिळवेन सांगलें. सार्थक फाउंडेशन आणि आणखीन एक 18 ते 20 बिगर सरकारी संस्था आहेत. त्या सगळ्यांना मिळून आम्ही याच ठिकाणी 8 फेब्रुवारीला रविवारी 9:45 ते 1:30 या वेळामध्ये मोठा मेगा ब्लड डोनेशन कॅम्प रक्तदान शिबिर करण्याचं आयोजित केलं आहे. आणि त्याचप्रमाणे मोठं मेडिकल चेकअप कॅम्प पण अरेंज केलेला आहे. तर आमचं टार्गेट 200च्या वरती लोकांनी रक्तदान, टार्गेट 400च्या वरती आहे रक्तदान करण्याचं. आणि 400+ लोकांनी याचा फायदा घ्यावा आणि ते लोक इथे येऊन मेडिकल कॅम्पचा आमचा फायदा घेतील अशा तऱ्हेने आमचे प्रयत्न सुरू आहे. या मेडिकल चेकअप कॅम्पमध्ये निरनिराळ्या तपासण्या होणार आहेत. म्हणजे ENT डॉक्टर आहेत, कॅन्सर डिटेक्शन असणार आहे, बोन डेन्सिटी असणार आहे, त्याचप्रमाणे फिजिओथेरपी अशा निरनिराळ्या गायनॅकसाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. अशा निरनिराळ्या तपासण्याही याच्यामध्ये होणार आहे. तेव्हा आजूबाजूच्या सगळ्या परिसरातल्या आणि खेळातल्या ज्यांना कोणाला याचा लाभ घेता येत नाही अशा सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने आम्ही हा कॅम्प इथे अरेंज केलेला आहे. की ज्यातून A to Z म्हटल्यार गायनेक, पेडियाट्रिक, मागीर डेंटल, आय चेकअप, बोन डेन्सिटी, ऑर्थो, फिजिओथेरपी प्लस बाकीचे ब्लड चेकअप, शुगर, प्रेशर, किडनी, मागीर ब्रेस्ट स्किनिंग हे सगळे भितर आसतले. आनी हे सगळे ही जी सेवा जी आसा हे आमचे सार्थक फाउंडेशन आणि इतर काही NGOज आसा हांच्यांनी मिळून हो एक मेगा कॅम्प केला. आणि ह्या कॅम्पाक आमच्या म्हणजे सांगता म्हळ्यार तुमच्या माध्यमांतल्यान मिडिया हे खेड्यांनी गांवांनी वचून हाचो फायदो गरीब लोकांनी घेवचो आणि आपली सगळी रक्त चाचणी जे कितें आसा शरिरान इफेक्ट ते त्या टायमार कळटा आणि हाचो पुरेपूर फायदो तुम्ही सगळ्यांनी घेवचो. JCI फोंडा आणि महाविद्यालया शिबिरात वांटेकार जातली. जाणट्यांक तशेंच भुरग्यां खातीर बरे सल्लागार, दोतोर आणि दंतवैद्यांची सेवा मेळटली. 50 फावट रक्तदान केल्ल्यांचो भोवमान करतले अशें सुदेश नार्वेकारान सांगलें. JCI फोंडा आणि टोटल हातून 25 ग्रुप आसा. हातून खांडोळा गव्हर्मेंट कॉलेज आसा, हातून GVMS कॉलेज आसा, हातून गोवा इंजिनियरींग कॉलेज आसा. अशे वेगवेगळे 25 ग्रुप ह्या आमच्या हातून पार्टिसिपेट आसा. फक्त एकूच उद्देश आसा हेच्या फाटलो आमी ऑर्गनायज करपा फाटलो की खंय तरी म्हाका दिसता जे गरीब लोक आसा ते खंय तरी बरे जे कन्सल्टंट आसा तांकां ते मेळूंक शकना. त्या खातीर हांगा म्हाका दिसता आमी 12 ते 13 कन्सल्टंट आसतले. तो ऑर्थो स्पेशलायज आसतलो, ताच्या नंतर फिजिशियन आसतलो, जनरल फिजिशियन्स आसतलो, स्किन स्पेशलिस्ट आसतलो, ताच्या नंतर ENT आसतलो, गायनेक आसतलो, आयब्रेस स्क्रिनींग आसतलें, भुरग्यां खातीर डेंटल आनी पिडियाट्रिशियन्स आसतले. आनी तेज्या भायर हांगा किडनी डिटेक्शन्स,
BP शुगर हेंय जातलें आनी हेज्या भायर एक म्हटल्यार स्पेशलायज म्हटल्यार बोन डेन्सिटी हो कॅम्प आमी सगळ्यांनी मेळून ऑर्गनायज करपाचो केलो आनी आमी ब्लड डोनेशन कॅम्प म्हटला ताका आमी टार्गेट दवरला 500 मिनिमम 230 to 240 पर्यंत आमी वतले आनी सगळ्याचें कॉन्ट्रिब्युशन आसतलें आनी हांव सगळ्याक इतलेंच सांगूंक सोदता की हेज्या भायर आमी एक 5 ब्लड डोनर्स फोंडेचे जे 50+ जाणी आतां पर्यंत ब्लड डोनेट केला आनी एक असो डॉक्टर गोंयचो जो गुरुप्रसाद नायक जो कार्डियक सर्जन जो आसा GMCन जो आपली सेवा जी दिता ती सेवा तो फक्त मोफत दिता त्या खातीर तेजो एक मानपत्र दिवन सन्मान करचो अशें म्हणून सगळ्यांनी आमी एक विचार केला जर आनी कितें जर आसा हातून एड करपाक हाज्या भायर आमकां गोमंत आयुर्वेदीक कॉलेज आसा तांची एक आयुर्वेदीक डॉक्टराची एक 12 जाणांची टीम आसतली आनी हातूंतल्यान एक 7 दिसाचें फ्री मेडिसिनूय दिलें वतलें हातूंतल्यान बोन डेन्सिटी चेकअप केल्या नंतर एक म्हाका दिसता एक 5 दिसाचे मेडिसिन्स आमी ताका एक म्हणजे विटामिन्स ताका प्रोवायड करतले अशें म्हाका सांगन दिसता हो कॅम्प जो आसा तो सार्थक फावंडेशन म्हणून आमी करिना खंय तरी फोंडेचे वेगवेगळे ग्रूप येवन हो आमी कॅम्प एक करपाचो एक प्रयत्न आसा हातूंत पत्रकार संघूय आसा मंगळारा बुलबुल आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवाक सुरवात जाली उक्तावणाक फामाद आनी प्रतिभावंत दिग्दर्शका बरोबर सैराटाचो दिग्दर्शक नागराज मंजुळीने हजेरी लावन महोत्सवाक वजन हाडून दिलें मडगांवच्या रवींद्र भवनात BCIFF म्हटल्यार गोंयचो तिसरो बुलबुल आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव सुरू जाला गोंयांत जावपी हो तिसरो महोत्सव 17 जानेवारी मेरेन तो चलतलो महोत्सवाचे उक्तावणे तितल्यात दबाज्यात जाले जांची फिल्मां ह्या महोत्सवात आसात त्या फिल्मांचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी महोत्सवाक हजेरी लायली नागनाथ मंजुळे गोंयकारांचे वतीन हुनहुनीत येवकार दिलो My heartiest wishes goes to our Honorable Minister for PWD, Captain of Ports and River Meteorology, Shri Digambar Kamath sir, who have always been there because without the backup and without the support with the ideas, the creativity and also that spirit what is required, you can't actually take a step. So thank you so much sir for believing in us right from the beginning of the festival that is 2024. Also, my mentor was here, my film producer, I would say, produced my very first film that was in 2013, Damodar Nexer. Because he stood besides me when nobody else probably could thought that he could be around me or I could do something. So this is my personal thank on this platform, Damodar sir, for you stood behind us when we made our first short film. And also a special person whose name I would like to mention, Sri Yogiraj Kamath, who has always been approachable, supportive and deeply involved in making this festival successful with his ideas, creativity, always is true with us. This evening, we are truly honored to welcome a special guest, a filmmaker whose stories have touched millions of hearts, Nagaraj Manjule. Nagaraj sir is a national award-winning filmmaker whose films speak honestly about life, society and human emotion. सर आम्ही फिल्ममेकर्स तुमच्या फिल्म्स नवीन कुठली फिल्म येणार आहे पाहण्यासाठी नेहमी उत्सुक असतो आणि बऱ्याच प्रमाणे एक फिल्म म्हणजे ऑडियन्ससाठी एक ती खूप इंटरेस्टिंग गोष्ट असते तुमची स्टोरी टेलिंग पाहायला उत्सुक असतात आमच्यासारख्या लोकांसाठी कुठेतरी तो प्रोजेक्ट सांगून जातो की तुम्ही काय काय केलं केवढं डिटेलिंग वर्कआउट केलं आणि काय काय गोष्टी कराव्या लागतात सो ह्यासाठी सर आम्ही खूपच तुम्हाला थँक्यू म्हणतो मनापासून कारण राईट फ्रॉम पिस्तुल्या ही फिल्म तुम्ही जेव्हा केली होती a lot of boys who always dreamt of having a limelight thing when it comes to film, they always thought of starting with short film. आणि आजच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर पळयत रावात प्रायम.